आज माझ्या स्वतःच्या जिल्ह्यामध्ये उत्तर मुंबईने माझं आज स्वागत केलं. कार्यकर्त्यांनी उत्साहात माझा मान सन्मान केला. खूप आनंदी आहे आणि मला या गोष्टीची जाणीव आहे की मुंबई महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टीचा गटनेता आणि जो नंतर सभागृह नेता होईल या पदाची जबाबदारी काय आहे. आणि मला याची जाणीव आहे की या मुंबई महापालिकेत मुंबईकरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने मला एवढी मोठी जबाबदारी दिली आहे. लोकांची खूप अपेक्षा आहे तुमच्याकडून. कशा प्रकारे लोकांना भेटणार आहे, लोकांचे काम करणार आहेत, काय नवीन विजन असणार आहे? बघा, असं आहे की गणेश खणकर हा काय वैयक्तिकरित्या त्या ठिकाणी मोठा होण्यासाठी गेलेला नाही. या मुंबई महापालिकेमध्ये जनतेने ज्या अपेक्षेने आम्हाला निवडून दिलंय, या मुंबईकरांच्या रोजच्या जीवनामध्ये त्यांना बदल हवाय म्हणून त्यांनी आम्हाला मतदान केलेलं आहे. त्या ठिकाणी हे प्रशासन भ्रष्टाचारमुक्त असेल, जनताभिमुख असेल, जनतेच्या कामासाठी काम करणार असेल. आणि शेवटी मी संघटनेचा कार्यकर्ता आहे. मी संघटनेसाठी कायम उपलब्ध असेल. कार्यकर्त्यांच्या समस्या असेल, मुंबईकरांच्या समस्या जे कार्यकर्ते घेऊन येतील त्यांच्यासाठी मी मुंबई महानगरपालिकेमध्ये कायम उपलब्ध असेल. 25 वर्ष ठाकरे सत्तामध्ये होते, आता तुम्ही सत्तेमध्ये येणार आहेत. कशा प्रकारे त्यांना जबाब देणार आहेत, त्यांना उत्तर देणार आहेत? असं आहे की त्यांनी 25 वर्ष सत्ता उपभोगली. त्यांनी मुंबईचं काय केलं ते आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. आम्ही या पुढच्या काळामध्ये मुंबई शहरामध्ये प्रशासन हे भ्रष्टाचारमुक्त चालू शकतं, जनताभिमुख चालू शकतं. जनतेचे ज्या प्रश्न सोडवण्यासाठी हे प्रशासन ज्या पद्धतीनं भविष्यात धावेल हे तुम्ही बघाल. एक गोष्ट मात्र स्पष्ट करू इच्छितो. बघा, असं आहे की माझ्यासमोर जे बसलेले आहेत तर मला या गोष्टीची जाणीव आहे की हाच प्रश्न अर्जुनाला देखील पडला होता. पण मी हे सांगतो की ते महाभारत होतं, हे कलियुग आहे. आणि या कलियुगामध्ये या सर्वांना कसं भिडायचं आहे आम्हाला पूर्ण ठाऊक आहे. 25 वर्ष यांनी सत्ता चालवली. कधी काळी आमच्या बरोबर होते, आमच्या सोबत राहिले, आज आमच्या समोर आहेत. या मुंबईचं काय झालं? या मुंबईकरांचा पैसा कुठे गेला? खड्ड्यांमध्ये सर्व सुरू गेलं. आणि हा पैसा कुठे गेला हे फक्त ज्यांनी सत्ता उपभोगली त्यांनाच कळला. त्यामुळे या सर्वांना उत्तर देणार, यांच्या भ्रष्टाचाराची पोलखोल करणार आणि मुंबई शहराला जे आवश्यक आहे की एक भ्रष्टाचारमुक्त आणि पारदर्शक प्रशासन मिळेल याची आम्ही काळजी घेणार. या सगळ्यांमध्ये होय, मुंबई आम्हीच चालवणार, मुंबईमध्ये आम्हीच जे सांगू तेच होणार, आम्ही म्हणू तेच धोरण आणि आम्ही बांधू तेच तोरण, हे यापुढे नाही चालणार. ही मुंबई मराठी माणसाची आहे. एक सामान्य मुंबईकर जे आमच्याकडनं अपेक्षित धरून त्याने आम्हाला मुंबई महापालिकेत बसवलंय तेवढंच काम आणि त्याच्यासाठीच आम्ही मुंबई महापालिकेत काम करणार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.